नमस्कार मित्रांनो, आपण रोजच्या दगदगीत स्वतःच्या आरोग्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाही आणि मग नंतर आपल्याला उगाचच भीती वाटू लागते. कोणाला शुगरची भीती वाटते, तर कोणी उगाचच बीपीचं टेन्शन घेतं, तर कोणी हृदय किंवा लिव्हरच्या आजाराबद्दल चिंता करत बसतात. आज मी तुम्हाला कोणतेही रिपोर्ट किंवा औषध सांगणार नाही. हे संकेत तुमच्या शरीरात असतील तर तुम्ही खरोखर नशीबवान आणि फिट आहात. क्रमांक 1, सकाळी उठल्यावर फ्रेश आणि एनर्जेटिक असणं. मित्रांनो, सकाळी उठताच तुम्हाला एकदम फ्रेश आणि हलकं वाटत असेल तर समजा तुमच्या आरोग्याची इंटरनल बॅटरी एकदम ओके आहे. जर उठल्यावर डोळ्यात जळजळ नसेल किंवा डोकं जड वाटत नसेल, शरीर जड वाटत नसेल, तर याचा अर्थ तुमची झोप फक्त पूर्ण झाली नाही, तर ती गाढ आणि दर्जेदार झाली आहे. रात्रीच्या वेळी ती गाढ झोप तुमचं शरीर एखाद्या सर्व्हिस सेंटरसारखी शरीराची नॅचरल रिपेरिंग करत असतो. तसेच तुमचे हार्मोन्स बॅलन्स करून रोगप्रतिकार शक्तीला ताकद देत असतो. हे लक्षण आहे की तुमचे शरीर स्वतःची रिपेरिंग अगदी व्यवस्थित करत असून तुम्ही आतून मजबूत आणि निरोगी आहात. क्रमांक 2, वेळेवर नैसर्गिक भूक लागणं. भूक लागणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही, तर हा तुमच्या शरीराकडून मिळणाऱ्या उत्तम आरोग्याची हाक आहे. आपल्या शरीराची यंत्रणा निसर्गाने खूप विचार करून बनवली आहे. आजकाल आपण पाहतो की अनेकांना वेळेवर भूकच लागत नाही. कोणी दिवसातून एकदाच जेवतं, तर कोणी घरच्यांच्या आग्रहाखातर जबरदस्तीने दोनदा घास पोटात ढकलतं. पण मित्रांनो, भूक न लागणे हे आतल्या बिघाडाचे लक्षण असतं. माझी आजी म्हणायची, भूक लागल्यावर जेवण हे औषधासारखं काम करतो, आणि हे तंतोतंत खरं आहे. जर तुम्हाला दररोज ठराविक वेळी नैसर्गिकरित्या कडक भूक लागत असेल आणि कोणीही जोर जबरदस्ती न करता जेवण अगदी मनापासून आवडत असेल आणि जेवल्यानंतर मनाला समाधानी, शरीराला हलकं वाटत असेल, तर समजा तुमची बॉडी एकदम फिट आहे. क्रमांक 3, गाढ आणि शांत झोप लागणं. निरोगी शरीराचे तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे तुमची झोप. आपल्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याला रोज रात्री डागडुगीची गरज असते. जर तुम्हाला अंथरुणावर पडल्या पडल्या 10-15 मिनिटात शांत झोप लागत असेल आणि रात्री मध्येच वारंवार जाग येत नसेल, तर तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम आहे. मित्रांनो, ज्यांची झोप पूर्ण होते त्यांचे अर्धे आजार तिथेच संपतात. सकाळी उठल्यावर जर डोकं जड वाटत नसेल किंवा आळस जाणवत नसेल, तर समजा तुमची रोगप्रतिकारशक्ती रात्रीच्या वेळी शरीराची डागडुजी अगदी व्यवस्थित करत आहे. क्रमांक 4, पचनशक्ती स्ट्रॉंग असणं. मित्रांनो, निरोगी आरोग्याचा
खरा पाया म्हणजे आपलं पोट. अगदी डॉक्टर देखील म्हणतात, पोट साफ तर आजार माफ. जर तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतंय, छातीत जळजळ, गॅस किंवा पोटाचा जडपणा जाणवत नाही आणि रोज सकाळी विनासायास पोट साफ होतंय, तर हा तुमच्या तंदुरुस्तीचा सर्वात मोठा संकेत आहे. आजकाल लोक चुकीच्या वेळेला जेवण करून किंवा बाहेरचं जंक फूड खाऊन पचन खराब करतात. पण जर तुमची पचनसंस्था हे सगळं पचवून नीट काम करत असेल तर समजा तुमचं लिव्हर आणि आतड्या, पोट एकदम टिपटॉप आहेत. जेव्हा पचन नीट होतं तेव्हाच रक्ताची शुद्धता वाढते, मेंदू शांत होतो, इम्युनिटी वाढते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. आपली जुने जाणते बोलायची, माणसांच्या आनंदाचा रस्ता पोटातून जातो आणि हे तंतोतंत खरं आहे. कारण 80% आजार तर पोटाच्या तक्रारीमुळेच होतात. क्रमांक 5. शरीराचे स्थिर वजन. आजकालच्या काळात वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे ही मोठी समस्या बनली आहे. पण जर तुमचं वजन विनाकारण कमी जास्त न होता एका जागी स्थिर असेल तर हे तुमच्या तंदुरुस्तीचे मोठे लक्षण आहे. जेव्हा शरीर हलके वाटते आणि दैनंदिन कामे करताना थकवा किंवा ओझे वाटत नाही, तेव्हा समजून जा की तुमचे मेटाबॉलिझम योग्य रीतीने काम करत आहे. संतुलित वजन असण्याचा अर्थ असा की तुमचे शरीर अन्नातून मिळालेल्या ऊर्जेचा वापर नीट करत आहे आणि विनाकारण चरबी साठवून ठेवत नाही. क्रमांक 6. नैसर्गिक रीतीने घाम येणे. अनेकदा आपल्याला घाम आला की चिडचिड होते, पण घाम येणे हे सुदृढ शरीराचे एक उत्तम लक्षण आहे. जेव्हा तुम्ही थोडे कष्ट करता किंवा चालता तेव्हा जर शरीराला व्यवस्थित घाम येत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीराची कूलिंग सिस्टीम आणि त्वचा उत्तम काम करत आहे. घामावाटे शरीरातील विषारी द्रव्य म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर पडत असतात आणि रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. जर शरीराची ही नैसर्गिक त्वचा सुरळीत असेल तर तुम्ही आतून खरोखर फिट आहात. आजकालच्या या धक्काधक्कीच्या आयुष्यात आपण गाडीची सर्व्हिसिंग करायला विसरत नाही, पण आपल्या शरीराच्या या छोट्या छोट्या खुणांकडे दुर्लक्ष करतो. मला खात्री आहे की हे 6 मुद्दे ऐकल्यानंतर तुमच्या मनावरचं निम्म दडपण नक्कीच कमी झालं असेल. लक्षात ठेवा, जर तुमची झोप, भूक आणि पचन व्यवस्थित असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.